हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 4 AM इन द मॉर्निंग आणि तेजलला कॉन्ट्रॅक्शन चालू झालेले आहेत. ॲक्च्युली मला 9:30 वाजल्यापासूनच क्रॅम्प्स वगैरे येत होते, पण आता प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन जे असतात तसं स्टार्ट झालं. हो, डॉक्टरांना मेसेज केला आहे. 7 वाजता डॉक्टरांनी बोलवलं आहे हॉस्पिटलला, तर आम्ही वाट पाहतो आहे 7 वाजण्याची आणि आम्ही लगेचच जाऊ. पण तेजल स्ट्रॉंग आहे. 9 वाजल्यापासून तिचं चालू आहे आणि ती बिअर करते आहे. अजून 5-6 तास तरी जातील ना. येस. पाहूयात आता. चलो, फायनली आज 24 जुलै आहे आणि तो दिवस आलेला आहे. 6 वाजले जाता. सगळेजण ऑलरेडी जागीच होते, रात्रभर कोणच झोपलेलं नाहीये. आणि आम्ही बघत होतो, लाईट बंद होती म्हणून उठून की नाही झोप मोड होईल, पण आम्हालाही नाही झोप नाही. आता मी इथे गरम पाणी केलंय आणि त्याच्यामध्ये 4-5 चमचे तूप टाकले. ॲक्च्युली कस्टर्ड ऑइल पण पितात, पण अचानक हे चालू झाल्यामुळे आम्ही घेतलं नाही, पण ह्यानी पण हेल्प होती, सो आता ते पिणार आहे. गाईज, फ्रेश आंघोळ केली आहे मी छान गरम गरम पाण्याने, त्यामुळे थोडं जरा मला बेटर वाटतंय. कॉन्ट्रॅक्शन्स चालूच आहेत मला. एक 10 ते 15 मिनिटांनी क्रॅम्प्स येतात आहेत आणि पोट पूर्ण असं कडक होतंय. सो पाहूयात आता किती वेळ लागतोय आणि कशी असणार आहे माझी प्रेग्नेन्सी जर्नी. काल रात्री 9-9:30 वाजल्यापासून मला पेन स्टार्ट झालं, पण ते इतकं जास्त नव्हतं. पण एक 4 ते 5 वाजल्यापासून मला क्रॅम्प्स थोडे जास्त येत होते आणि पोट पण एकदम असं कडक झाल्यासारखं वाटत होतं. पहिल्यांदा तर मला समजलंच नाही की लेबर पेन कसं असतं, हे नक्की लेबर पेनच आहे की काही वेगळं होतंय मला असं. पण नंतर नंतर हळूहळू मला थोडंसं समजायला लागलं. एक 4 ते 5 वाजता मला जेव्हा ते प्रॉपर क्रॅम्प्स यायला लागले, तेव्हा मला ॲक्च्युअलमध्ये कळलं की तसे लेबर पेन्स असतात. सो येस, चलो जाऊयात आता. इथं दोघींची तयारी चालू आहे नाश्त्याची. मम्मीने गरम गरम चपाती केली आहे, आईची पण आवराआवर चालू आहे. डेट्स खाते का? फ्रेंड्स पण आता थोडेसे हळूहळू वाटतात. बट आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मी अजिबात इमोशनल होणार नाही, बिकॉज माझं बेबी येते, त्यामुळे मी त्याला हसत हसतच वेलकम करणार आहे. येस. आणि मला जेव्हा पण कळणार आहे तेव्हा मी हसणार. हो, आणि स्ट्रॉंग राहा, घाबरायचं नाही. हो पप्पा, हाँ बाय बाय. येतो आता परत 2-3 दिवसांनी बाळाला घेऊन. सगळं होऊ दे व्यवस्थित म्हणा. चला येऊ का? चलो, तयारी झालेली आहे. आता आम्ही निघतोय जाण्यासाठी हॉस्पिटलमध्ये. आई थांबत मला. तुम्ही आत्ताच नका रडू. मला उलट सपोर्ट द्यायला पाहिजे तुम्ही. चला चल. पप्पांचा उद्या बर्थडे. चला चलो. आता प्लॅस्टर आपण डिलिव्हरी नंतर बोलू. तेजलला प्रिपरेशनसाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलेलं आहे आणि आतमध्ये तिथं प्रिपरेशन चालू आहे.
नेक्स्ट पेज. इथे हो खाली. बॅग घेतलेली आहे, आम्हाला रूम दिलेली आहे तिथे. तर आता आम्ही जातोय बॅग घेऊन वरती. विचार काय ती तुला नेण्यासाठी. चालत जायचं का तुला? काय असते तर खरे. चालत जाऊन बस ना, पण ते तुम्ही घ्यायचं आहे ना. एवढं येतील का? येतात या चौथे या एक जण येत या तेव्हा ती पण आली. तिकडं त्या बाजूने दाबो का हा दुसरं? ते बंद कर. नाही नाही 4 दाबा. 4 वरती का? हा त्यांना LDR ला न्यायचंय. सेकंड बंद करत आहे. तसं आपल्याकडे म्हणतो कलर आपल्या बहिणीला सांगू काय करणार आहे. तर ही आमची डिलिव्हरीची रूम आहे आणि मला आता इथे ठेवणार आहे. जोपर्यंत होत नाही डिलिव्हरी तोपर्यंत इथेच डिलिव्हरी होणार आहे. ॲक्च्युली मग अशी मला ते व्हीलचेअरवर बसवलं आहे, त्यामुळे कसं तरी झालं. मी त्यांना बोलले होते मी चालते ते. इथेच आता तेजलची डिलेवरी होणार आहे. तेजल, कसं वाटतं तुला? स्ट्रॉंग. मामाला भातचा झालाय म्हणून येतं आता पावसात. प्रीती कुठे? प्रीती तिला काय द्यायचं ना मला डिलिव्हरीच्या कधीपासून पाणी दिलेलं नाही. मामाकडून पार्टी आली. गाईज जे आमचे कंटिन्यू व्लॉग बघतात ते त्यांना माहिती असेल आम्ही एक गेम खेळला होता आणि त्याच्यामध्ये पप्पांना 100% शुअरिटी होती की बॉय होणार आहे आणि मला सुद्धा, आणि फायनली बॉय झालाय. मुलगा काय काय परत एकदा मला मुलगा त्यांचं स्वप्न फायनली खरं झालेले आणि यांना पण सगळ्यांना वाटत होतं की बॉयच होणार आहे. सगळे बॉय टीम होते आणि फायनली बॉयच झाला. मला जे पण येणारे होते ना बघायला ते सगळे म्हणत होते बॉयच आहे. आणि आता माझं सीझर होऊन किती तास झाले? 4.5 ते 5 तास झाले आणि मी लगेच 2-2.5 तासांनी मुवमेंट पण चालू केल्यात. माझ्या पायाच्या वगैरे पाहू शकत होते, पायवरती घेऊन बसलेली. त्याच्यानंतर मला 2 वेळा त्यांनी बेडवरून पण चेंज केले, कंबर वगैरे उचलून. तर आता हळूहळू मुवमेंट पण करते मी. आणि ॲक्च्युली सी सेक्शन का झालं तर याचा मी सेपरेट व्लॉग घेईन. 15 तास नॉर्मलच्या काळा पण सहन केल्या. नॉर्मलच्या काळा सहन करून 15 तास, त्याच्यानंतर ना सीझर झालं. नॉर्मल प्लस सिझेरियन दोन्ही. हे मॅटर्नल ब्लड आहे जे की ओके, हे जे मॅटर्नल ब्लड आहे कलेक्ट आपण नंतर केलं त्याचे आपण जे ब्लड टेस्ट होते ठीक आहे, परत आपण रिटेस्ट करतो सगळ्या.
जस्ट टू मेक शुअर की एव्हरीथिंग इज निगेटिव्ह. आय एम शुअर तुमच्या सगळ्या आधी टेस्ट झाल्याच असतील. ठीक आहे, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं. ठीक आहे, हे जे कॉर्ड ब्लड आहे ही आपण कलेक्ट केलेली. हे असं क्लाउडी दिसत असेल तुम्हाला. हे कॉर्ड टिश्यू आहे, सॉरी कॉर्ड टिश्यू जी अमेरिकल कॉर्ड इटसेल्फ. ठीक आहे, ती आपण अराउंड 12 to 20 सेंटीमीटर ही कट केलेली आणि कलेक्ट केलेली. ठीक आहे, आणि हे जे आहे हे कॉर्ड ब्लड आहे. जे आपण अमेरिकल कॉर्ड आहे त्याच्यामधून जी व्हेन असते त्याच्यामधून अराउंड 25 to 30 ml हे आपण हे ब्लड कलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, हे 2 सॅम्पल आपण कलेक्ट केलेले आहे. अलॉंग विथ दिस सॅम्पल आपण हे मॅटर्नल ब्लड पण तिकडं डिस्पॅच करतो. आत्ता आपण इनिशियली हे आता गुडगावला जाणार आहे. आई पप्पांना सांगितलं का? मग काय बोलले? मुलगा झालं सांगितलं. नको म्हणले तेजलचा डिनर चालू आहे, फक्त सूप प्यायचे आज तिला. आज फर्स्ट डे आहे आणि आम्ही 3 जण थांबणार आहे. तेजलची मम्मी, तेजलचे पप्पा आणि तेजलचे हजबंड.